नमस्ते. हे बघा मी आज आले आहे आमच्या शेतात. हे बघा इकडं पण शेत आहे, इकडं पण शेत आहे. हे बघा आज लसूण काढायला म्हणून शेतात आलेली आहे. म्हणलं तुम्हाला माझं शेत दाखवावं. हे बघा आमचा ऊस आहे. तुम्ही सगळे मला विचारत होता ताई तुमच्या शेतात ऊस आहे का. म्हणलं आज दर्शन द्यावं माझ्या ऊसाचे. हे बघा दिसतंय का. हे बघा ऊस आहे. हे त्या लिंबाच्या झाडापासून खाली आहे तिकडे बघा खालच्या कडेपर्यंत. तर मी सांगत होते तुम्हाला की माझ्याकडे शेती आहे, मी शेतात काम करते. तर आज मी आलेले आहे लसूण काढायला. तर लसूण काढत काढत म्हणलं आज एक ब्लॉग टाकावा तुम्हाला दाखवण्यासाठी की शेती आहे. हे बघा इकडं मका आहे, पण ही मका आमची नाही. हे बघा दिसते का. इकडं हे ऊसाची शेती आहे. हे बघा मिस्टरांनी दिसतंय का पाणी दिलेलं वल्ल रान रात्री. हे बघा कसा फुटलाय ऊस आमचा, एकदम भारी फुटलाय बघा. दिसला का. बघा असल्या उन्हात सुद्धा ऊस हिरवागार आहे. दिसला का. आणि हे बघा सगळीकडे माळरान आहे. आणि इथं 2-3 जणांचं शेत आहे बरं का. फक्त तेच शेत वाहत आहे. त्यामुळे आम्ही सहसा आलो म्हणजे गाडीवर येतो. आणि जवळ नाही ना, 3 किलोमीटर आहे शेत आमचं. गाडीवर येतो आणि गाडीवर जातो. आणि कुणी येताना दोघं येतो संग. हा दोघं संग येतो. हे बघा शेत बघू शकता तुम्ही. इथं ना थोडासा पातळ झाला होता, ते रोप हे आणून लावलेत बघा. इथं छोटे छोटे रोप दिसतात तुम्हाला. बघा आहे की नाही ऊस मस्त पैकी. आम्ही शेतकरी बळीराजा. रोज लाईव्ह घेताना ऊस पुरवठा अधिकाऱ्याची बायको म्हणायचं आणि शेतात आले की बळीराजाची बायको म्हणायचं. हे बघा दिसला का ऊस. बघा हे बघा शेती आहे माझी. माझी ही शेती आहे ना, मी आणि माझ्या मिस्टरांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी विकत घेतलेली आहे शेती. बघा दिसले का. कट झाला व्हिडिओ काय माहिती, हात पडला. ही शेती आम्ही विकत घेतलेली शेती असल्यामुळं आम्ही स्वतः करतो. मी आणि माझे मिस्टर करतात. गाडीवर आल्यामुळं हे बघा ते मकाच्या शेतातनं चालते. हे बघा इथं गवत खूप हराळी आलेली आहे. हराळी म्हणजे दुर्वा आलेत बघा भरपूर इथं. हे बघा हे पेरूचं झाड आहे आमचं. किती मोठं आहे झाड. पण काय होतंय आम्ही खूप लांब असल्यामुळे हे पेरूचं किती मोठं झाड आहे बघा. तुम्ही बघू शकता हे पेरूचं. कसा आहे ऊस बघा बरं आमचा. दिसतंय का. बघा आणि हे पेरूचं झाड. हे ऊस पेटवल्यामुळं जरा त्याला हाई लागल्यामुळं वाफ लागल्यामुळं थोडंसं काळं झालं होतं. आणि हे बघा इकडं या खाली रानात गहू होता. हे बघा इकडं खाली गहू होता आणि काढला. हे शेजाऱ्याचे कांदे आहेत.
शेजारी म्हणजे माझा भाऊ आहे शेजारी राहायला, शेती शेजारी आहे. तर बघा माझी शेती कशी आहे. आणि मी आज आलेले आहे ही लसूण काढायला. दिसला का तुम्हाला लसूण? मग मी तुम्हाला दाखवते. आज खरं तर लसूणच काढायला आले मी, बाकी काय काम नव्हतं दुसरं. हे बघा, दिसला का? दिसला का लसूण? एवढे गड्डे झालेत आमचे. खूप मोठेही नाहीत आणि खूप छोटेही नाहीत, मीडियम झालेत बघा लसणाचे गड्डे. हां, आणि हे इकडं जवस आहे थोडंसं, ते पण मिस्टर म्हणले थोडं काढून घे. ते मोटर चालू करायला बघते तर संध्याकाळचे, सकाळची लाईट आहे का? आता संध्याकाळी लाईट नसते, सकाळी असते. तर मी लसूण काढते आता बोलत बोलत तुम्हाला. तर लसूण निघावा म्हणून थोडंसं पाणी दिलं होतं मिस्टरांनी माझ्या, त्यामुळे बघा भरभर भरभर उपसायला येतोय लसूण. हे बघा, हे बघा काय छोटा आहे काय मोठा आहे लसूण, दिसतंय का? हे बघा असं आहे, दिसला का? काय काय तुटतो बरं का. तर आता मी काय करते, आता मोबाईल ठेवते खाली आणि आधी लसूण काढून घेते. लसूण असं मोबाईलमध्ये जर बघून लसूण काढायला लागलं तर शेती होईल का? तर मी आता काय करते, मोबाईल ठेवते आणि तुम्हाला सगळ्यानंतर परत किती झालेला लसूण दाखवते. चला तर मग ठेवते, नंतर दाखवते. हे बघा झालेलं आहे लसूण काढून माझा. आता बराच वेळ गेला लसूण काढून. हे बघा गवतातून शोधून लसूण काढावं लागला. हे बघा दाखवते तुम्हाला. असं आहे आपलं लसूण. खूप छोटाही नाही खूप मोठाही नाही, एवढा आम्हाला वर्षभर जाण्यापुरता होतो आमच्या स्वतःसाठी. काय करायचं? अहो खूप छान लसूण आलेला, पण तो हे बघा काढलाय लसूण. खूप छान लसूण आलेला, पण हे बघा इथून असे सगळे ते गहू काढताना, हे बघा हे गव्हाचं रान आहे, हे बघा इकडं. आणि गहू काढताना ते हार्वेस्टरवाल्याने बघा ह्या जवसामध्ये ते सगळं घातलं. किती लेवलनं जवस आलेलं होतं. आता खूप उशीर झालाय, जवस काढणं होतं की नाही माहीत नाही, पण बघा सगळं तुडवलेल्यामुळं मला खूप त्रास झाला लसूण काढायला. आणि खुरप्याने बघा माझे हात पण कसले घाण झालेत बघा. बोटाने उकरून काढला खुरप्याने, बोटाने, त्यामुळे झाला. आणि बराचसा मला वाटतं 1-2 पेंड्याचा तर लसूण खाली राहिलेला असेल. तर आता लसूण काढून झालेला आहे. कंटाळा आलेला आहे, चहा पिऊ वाटायला लागलेला आहे. आता शेतात चहा तर नाही, चहा इज माय लव, माझा इतका आवडता चहा आहे. तर बघा लसणाचं खळं झालेलं आहे. तर या सगळेजण लसूण खायला. हे बघा इकडं ऊस आहे, ऊसाचं शेती आहे आमची, दिसले का? हे पेरूचं झाड आहे मगाशी दाखवलेलं. हे बघा इकडं झाडाला एक दोडका लोंबकळतोय. नेहण्या वाचून शेतात येतच नाही कधी आम्ही, तर काय करायचं. हे बघा त्या बांधापर्यंत शेत आहे आमचं, तिथून पुढं दुसऱ्यांचं आहे. हे बघा हे गहू मी काढून नेलाय. 10-10.5 ठिकी गहू झाला. ठिकी म्हणजे गोणी. तर कसा वाटला माझा व्लॉग, माझी शेती, तुम्ही सगळ्यांनी सांगा. आणि हे बघा दिवस मावळायला चाललेला आहे. आता आता थोड्या वेळात अंधार होईल. बघते एवढं जवस निघतंय का. आणि घरी जायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे. पोरं वाट बघत असतील. साहेब तिकडं जालिंदर उपसतात. जालिंदर म्हणजे काँग्रेस, काँग्रेस.
दिसत नाहीत, खूप लांब आहेत. साहेब तिकडं, मी जरा खड्ड्यात आहे, साहेब तिकडं वरच्या तुकड्यामध्ये आहेत. तर माझी शेती, मी सांगितली होती ना मला शेती आहे म्हणून, तर शेती आणि माझी शेती आवडली का, काय काय प्रश्न असेल तर लाईव्हला विचारा, मला कमेंटमधून विचारा. आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा. थँक्यू. माझा व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. बाय.